नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज तुमच्यासाठी खास मैन मुळ्याचं लोणचं कसं करायचं त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही माझ्या नंदेच्या सासूबाईंनी दिलेली रेसिपी आहे। त्या लोणचं, पुरणपोळी, मोदक, आमरस या सगळ्या मसाले या सगळ्यांमधली ती एक्सपर्ट आहे। खूप सुंदर तिचं कुकिंग आहे, सुगरण म्हणायला हरकत नाही। आणि तिच्याकडनं ही रेसिपी मी घेतली होती, शिकले होते। ते दरवर्षी जवळपास 100 बाटल्या असं मैन मुळ्याचं लोणचं तयार करतात आणि सगळ्यांना गिफ्ट देतात। पण ही रेसिपी त्यांनी मला गिफ्टमध्ये दिलेली आहे। ही रेसिपी कशी करायची चला बघूयात। अर्धा किलो मैन मुळ्याचं लोणचं दाखवते। जर आपण अर्धा किलो मैन मुळा आणला तर त्याला काय करायचं, 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं। इथं बघा असं आणि हे भिजल्यानंतर ह्याची वरची जी साल आहे पहिला 2-3दा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग तरी सुद्धा ह्याला थोडीफार माती असतेच। आणि मग हे सगळं असं व्यवस्थित चाकूनी ना असं हे बघा असं खडबडून इझिली अशी सालं निघतात ह्याची। हे बघा पिलरनी काढलं तर गर जास्त निघतो, म्हणून ना आपण चाकूनीच असं काढायचं। हे बघा आणि आता ह्याला परत स्वच्छ धुवून याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। हे असं स्वच्छ धुवून असे लांब लांब चकत्या ह्याच्या आपण कट करून घ्यायच्या। आता हे अशा चकत्या करून घेतल्या, ह्या तुम्हाला हव्या तशा गोल पाहिजे गोल। कसं असतं मैन मुळा ना एक सारखा असा नाही मिळत, म्हणजे एक जाड, एक बारीक, एक नाजूक असं मिळतं। बऱ्यापैकी मीडियम साईजचा घ्या। खूप जाड असेल तर जू नसतो, खूप बारीक असेल तर त्याला गरज नसतो। तर मध्यम आकाराचं मी जे दाखवलं ना त्या आकाराचा आपण मैन मुळा घेतला पाहिजे। तो घेऊन सोलून स्वच्छ धुवून मग बारीक तुकडे करून त्याला एक रात्र ना पांढऱ्या कपड्यावरती कॉटनच्या असं सावलीत म्हणजे घरातच फॅन खाली वाळवत ठेवायचं। हे बघा हे असे होतात, म्हणजे पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये राहता कामा नाही। हे असे असतात धुतल्यानंतर चिरल्यावर, पण जसं आपण सावलीत वाळवतो तर ते असे होतात। आता ह्याच्या पुढची प्रोसेस सांगते। आता समजा अर्धा किलो जर आपण मैन मुळा घेतला तर 10 ते 12 लिंबू पाहिजेत आपल्याला, कारण ह्या मैन मुळ्याला इतका छान असा सायट्रस असा सुगंध असतो ना, म्हणजे अगदी परफ्यूम कसं असतं, दिसायला इतकं क्रुकेट दिसतं हे, पण ह्याचा जो सुगंध असतो तो अगदी परफ्यूम सारखा असतो आणि अर्धी फ्लेवर म्हणतो ना तसा असतो। आणि त्याच्याबरोबर लिंबू रसाचा फ्लेवर दोन्ही इतकं छान टेस्टला येतं। म्हणून अर्धा किलो जर मैन मुळा घेतला तर त्याला 10 ते 12 लिंबू कंपल्सरी आपल्याला घ्यायला पाहिजेत। आता इथं मी 10 लिंबू असे चिरून घेतलेले आहेत आणि आता ह्याचा रस आपण ह्या मैन मुळ्यामध्ये घालून घेऊया। बरं, आता इथं एक ट्रिक तुम्हाला दाखवते। जेव्हा आपण लिंबू रस पिळतो तर हे असं दाबलं जातं, पण ह्यात थोडा रस शिल्लक असतो। तर मी काय करते, हे बघा इथं बघा, हे एक लिंबू असा ठेवायचा आणि एक लिंबू आहे ना हा असा ठेवायचा आणि हा पुन्हा पिळायचा, म्हणजे अजून थोडा रस ह्यातनं निघतो। लोणचं करताना काही लोकांना फक्त फोड्या आवडतात, काही लोकांना त्याचा खार आवडतो। आणि ज्यांना खार आवडतो त्यांनी काय करायचं, जो आपण मसाला तयार करतो मग त्यात मिरची पूड असेल, मोहरीची डाळ असेल, मोहरी असेल, हिंग असेल, ते थोडं जास्त प्रमाणात घालायचं। म्हणजे काय होतं की त्याचा खार छान पद्धतीनं, म्हणजे छान असं लोणच्यामध्ये खार भरपूर भेटतो। तर त्याच्यासाठी आता प्रमाण दाखवते। इथं बघा मी जवळपास 2 ते 2.5 वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे छान गरम करून पूर्ण तापवून असं धूर येईपर्यंत तापल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला हा। आणि तोपर्यंत बाकीचं साहित्य बघून घ्या। हा इथं मी लोणच्यासाठी खास खडा हिंग घेतलाय। याचा सुगंध जरासा स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे लोणचं खूप छान होतं। लोणच्याचा जो खार असतो किंवा लोणच्याची चव असते ती हिंगामुळे अप्रतिम अशी येते। त्यामुळे हिंग घेताना खूप छान घ्या। विष्णूजींचा हिंग आपण असा खड्यामध्ये आणलेला आहे बाजारामध्ये, तोही खूप छान आहे, खूप छान चव आहे त्याची। आता हा जो आहे हा मी कुमट्याहून मागवलाय स्पेशल। तर हा हिंग काय करायचा, जवळपास 1 चमचाभर हिंग आपण कुटून घेऊया आणि ह्याच्यात एक अर्धा चमचा मेथी दाणा घेतलाय। हे सगळं कुटून घेते मी, ह्याची छान अशी पावडर करून घेऊया।
ही मोहरीची डाळ आहे. हां, ही जवळपास 1.5 वाटी घेतलेली आहे. या वाटीचा अंदाज घेतला आहे. 1 वाटी तिखट घेतलं आहे. हळद लागणार आहे, मीठ लागणार आहे. आता तेल गरम झाल्यानंतर ह्यात मोहरी 1 चमचा, फक्त 1च चमचा घालायचा आहे. आणि हे जे मेथी आणि हिंग आपण कुटून घेतला होता तो घालायचा. म्हणजे हे छान भाजू दे. आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ही मोहरी घालायची. गॅस बंद केलेला आहे ना मी, हे लक्षात ठेवा. आता हे थंड होत आलं की मग पुढची प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये आपण हे मिरची पावडर घालायची. म्हणजे काय होतं, हा खार जो आहे तो छान, आपलं हे मिरची पावडर वगैरे छान ह्याच्यामध्ये भाजली जाते, कच्चापणा येत नाही. आणि ह्याच्यात 1 चमचाभर हळद. आणि आता हे सगळा हा जो खार आहे हा थोडासा थंड होऊ दे. तोपर्यंत आपली ही भाजण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे मोहरी, हिंग, मिरची पावडर, हळद, हे सगळं ह्याच्यामध्ये छान भाजलं जाणार. आता हे थंड होतंय तेल, तोपर्यंत काय करायचं, 1 अर्धा चमचा हळद आणि चवीपुरता मीठ. आता लोणचं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये 3-4 चमचे आपल्याला मीठ हवं. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे पितळेचं भांडं आहे, पण ह्याला छान कलई केलेली आहे. त्यामुळे लिंबू जरी घातला तरी तुम्ही बघू शकता की इथं अजिबात रिॲक्शन होत नाही, कारण हे कलई केलेलं भांडं आहे म्हणून. आता आपण आपलं जे खार तयार केलेला आहे तो थंड झाला आहे, तो आपण आता ह्याच्यात ओतूया. आता हे आपण सगळं मिक्स करू व्यवस्थित. ओला हात अजिबात लावायचा नाही आहे. आणि आपलं माईन मुळ्याचं लोणचं जे आहे ते रेडी आहे. याला काय करायचं, काचेची भरणी स्वच्छ धुवून ऊन दाखवायचं, म्हणजे त्याच्यामधलं पाण्याचा अंश पूर्णपणे जातो. मग हे लोणचं पूर्ण थंड झाल्यावर, रूम टेम्परेचरवर आल्यावर त्या भरणीत भरायचं. गच्च झाकण लावायचं, वरून कपडा लावला तरीही चालेल गच्च बांधून. 8 दिवस त्याला छान मुरू द्यायचं आणि मग तुम्ही खायला काढू शकता. वर्षभर ह्या लोणच्याला काहीही होत नाही. तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता. पण जर तुमचा ओला हात, ओला चमचा जर त्याच्यात घातला तर ते लोणचं खराब होईल. तर असं जर तुमच्या घरी होत असेल तर सगळ्यात भारी म्हणजे ही भरणी फ्रीजमध्ये ठेवणे, आपल्याला हवं तेवढंच एका वाटीत काढून घेणे आणि त्याचा आनंद घेणे. आता हे सर्व करूया. चटपटीत असं हे आमच्या लिलीताईंचं, आम्ही त्यांना लाडाने मम्मी म्हणतो, मम्मीचं हे तोंडाला पाणी सुटते असं हे माईन मुळा आणि लिंबूचं लोणचं रेडी आहे. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, खूप पारंपरिक आहे आणि बऱ्याचदा लोक आता करत नाही आहेत, पण ही करून बघाच, तुम्हाला आवडणार याची मला गॅरंटी. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.